नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण महत्त्वाचे सध्याचे करंट अफेअर्स जे आहेत त्याचा समावेश केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। व्हिडिओत घेण्यात आलेले सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, ठीक आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला किती समजले आहेत ते तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी मांडला? कोणी मांडलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प? तर अजित पवार यांनी, ठीक आहे। पर्याय क्रमांक ए, अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केलेला आहे। अजित पवार हे सध्याचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, ठीक आहे मित्रांनो। यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी 3 महत्त्वाच्या योजना, परीक्षेच्या दृष्टिकोनातून 3 महत्त्वाच्या योजना आहेत, त्या कमेंट करायच्या आहेत। कोणत्या आहेत मित्रांनो? ज्यांना माहीत असतील त्यांनी कमेंट करायचे आहेत, ठीक आहे। 3 योजना आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, त्या आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही कमेंट करून सांगायचे आहेत जर तुम्हाला माहीत असतील तर, ठीक आहे। अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024चा, ठीक आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, तुम्हाला माहीत असतील। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। धनंजय मुंडे यांच्याकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातील कोणतं पद आहे? कमेंट करून सांगा। चला पुढील प्रश्न आहे बघा, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? तर याचं योग्य उत्तर असणार आहे राज्यपाल, ठीक आहे। पर्याय क्रमांक सी, राज्यपाल, संबंधित राज्याचे राज्यपाल असं योग्य उत्तर असणार आहे। आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस, ठीक आहे। रमेश बैस हे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत। प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी बनलेले आहेत, ठीक आहे। मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? एकनाथ शिंदे। राष्ट्रपती कोण आहेत भारताचे? द्रौपदी मुर्मू, ठीक आहे। लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री कोण? मित्रांनो, पूर्णवेळ आणि नॉर्मल असे 2 प्रश्न बनतात, ठीक आहे। भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री कोण आहेत जर विचारलं तर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, निर्मला सीतारमण, ठीक आहे। पर्याय क्रमांक बी, निर्मला सीतारमण या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होत्या, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मित्रांनो, आपण मागे तुम्हाला कमेंट करायला सांगितलेल्या आहेत 3 योजना, त्यापैकी बघा ही योजना महत्त्वाची आहे सर्वात। परीक्षेच्या दृष्टिकोनातून या योजनेवर बरेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, ठीक आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे, ठीक आहे। महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत बघा, पात्र अर्जदारास बघा वर्षामध्ये एकूण किती 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत? 3 सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, ठीक आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी झारखंड ऑप्शनला बघा, झारखंड बाबतीत एक महत्त्वाचं करंट अफेअर लक्षात ठेवायचं आपल्याला। झारखंडचे मुख्यमंत्री पुन्हा बदललेले आहेत आणि हेमंत सोरेन हे पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री बनलेले आहेत, ठीक आहे। हेमंत सोरेन हे पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री बनलेले आहेत, ओके। उत्तर प्रदेशचे कोण आहेत? योगी आदित्यनाथ। कर्नाटकचे कोण आहेत? तर सिद्धरामय्या, ओके। पुढील प्रश्न बघा, T20 वर्ल्ड कप विजेता भारत संघाला जाहीर झालेल्या बक्षिसांबद्दल चुकीचा पर्याय कोणता? तर या ठिकाणी पर्याय आहेत बघा, केंद्र सरकार 80 करोड, BCCI 125 करोड, राज्य सरकार 11 करोड, ICC 20.4 करोड। कोणता चुकीचा पर्याय आहे? पर्याय क्रमांक ए, केंद्र सरकार 80 करोड। तर मित्रांनो, केंद्राने आपल्या क्रिकेट टीमला कोणत्याही प्रकारचं बक्षीस अजून जाहीर केलेलं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए हा चुकीचा पर्याय आहे, ठीक आहे। बाकी बघा मित्रांनो, BCCIने T20 वर्ल्ड कप विजेता संघाला 125 करोड रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे, 125 करोड। त्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने 11 करोड रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि ICCने बघा 20.4 करोडाचं बक्षीस जाहीर केले आहे मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारे टीम इंडियाला बक्षिसं जाहीर झालेली आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, या T20 वर्ल्ड कपवर बरेच प्रश्न तुम्हाला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहेत, ठीक आहे। तर त्यासाठी बघा,
पूर्ण प्रिपेरेशन करून ठेवायचं आहे. 10 ते 15 प्रश्न बनतात या वर्ल्ड कपवर जे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये बघा मॅन ऑफ द मॅच म्हणजेच सामनावीर कोण बनलेला आहे तर विराट कोहली, ठीक आहे. त्यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट किंवा मालिकावीर जर विचारलं तर जसप्रीत बुमराह, ठीक आहे. उपविजेता देश आहे दक्षिण आफ्रिका, ज्याचा कर्णधार लक्षात ठेवायचा आहे एडन मार्क्रम, ठीक आहे. आपल्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा. एकूण 20 संघ खेळवण्यात आले होते. आयोजन झालं होतं अमेरिका व वेस्ट इंडिज या देशांमध्ये. पहिला T20 वर्ल्ड कप 2007मध्ये खेळवण्यात आला होता, जो भारताने जिंकला होता पाकिस्तानला हरवून, ठीक आहे. भारताच्या सध्याचे जी काही विजयी टीम होती तिचे मुख्य प्रशिक्षक कोण होते राहुल द्रविड, ठीक आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि निवड समिती संघ निवड समितीचे अध्यक्ष कोण होते अजित आगरकर. या प्रश्नांच्या बाहेरील प्रश्न येणार नाही, ठीक आहे. हे सर्व प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024मध्ये वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीसाठी किती रुपये निधीची घोषणा करण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर या ठिकाणी 20,000 रुपये योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024मध्ये वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये निधीची घोषणा करण्यात आलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत. मोस्ट IMP प्रश्न आहे. 101% हा प्रश्न तुम्हाला दिसणार आहे परीक्षेमध्ये, ठीक आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत सुजाता सौनिक, ठीक आहे. आता यांनी कोणाची जागा घेतलेली आहे कमेंट करून सांगायचं आहे. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे अंतराळ मैत्री ही कोणत्या 2 देशांमधील मोहीम आहे. अंतराळ मैत्री यालाच मित्रांनो जर विचारलं स्पेस मैत्री जरी तरी बघा उत्तर द्यायचं आहे आपण भारत व ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. भारत व ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यानची ही मोहीम आहे अंतराळ मैत्री किंवा स्पेस मैत्री, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत. कोण बनलेले आहेत ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत BJP, ठीक आहे. पक्ष देखील विचारला जाऊ शकतो. BJP पक्षाचे आहेत ओम बिर्ला दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेले आहेत 18व्या लोकसभेचे, ठीक आहे. 18व्या लोकसभेचे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो 18व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. जर विचारलं हंगामी अध्यक्ष कोण होते तर भर्तृहरी महताब, ठीक आहे. भर्तृहरी महताब हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हे बघा 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष होते, ठीक आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. JP नड्डा या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत बघा. हे राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून नियुक्त झालेले आहेत. JP नड्डा हे भाजपचे अध्यक्ष देखील आहेत तसेच ते राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून नियुक्त झालेले आहेत. मल्लिकार्जुन खडगे हे बघा राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त झालेले आहेत. मल्लिकार्जुन खडगे, ठीक आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते. तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेचे विरोधी पक्षनेते जर विचारलं तर राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त झालेले आहेत, ठीक आहे. हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते बनलेले आहे. भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर बनलेले आहे बघा कोझिकोड. केरळमधील कोझिकोड हे जे शहर आहे ते भारतातील पहिलं युनेस्को साहित्य शहर बनलेलं आहे, ठीक आहे. लिटरेचर सिटी ऑफ युनेस्को, ठीक आहे. असं जर विचारलं तर आपलं उत्तर असणार आहे कोझिकोड केरळ, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. मित्रांनो सध्या भारतामध्ये 22वा कायदा आयोग चालू आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत ऋतुराज अवस्थी, ठीक आहे. ऋतुराज अवस्थी. जर विचारलं भारतामध्ये सध्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नंदकिशोर सिंग यांनाच NK सिंग म्हटलं जातं. सध्या भारतामध्ये 15वा वित्त आयोग चालू आहे आणि 22वा कायदा आयोग चालू आहे, ठीक आहे. अजय खानविलकर हे कोण आहेत तर भारताचे लोकपाल आहेत. अजय खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत. आणि विद्यासागर कानडे कोण आहेत तर महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे आजवर महाराष्ट्रातील किती जणांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. किती जणांना 9 जणांना मिळालेला आजवर, ठीक आहे. 9 जणांना महाराष्ट्रातील
भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. 2024मध्ये एकूण 5 जणांना मिळालेला आहे. ती नावं तुम्हाला पाठ असली पाहिजेत. कमेंट करून सांगायची आहेत पाठ असतील तर, ठीक आहे. ती परीक्षेमध्ये विचारली जाणार आहेत. भारतरत्नावर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला हमखास पाहायला मिळणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना किती रुपये देण्यात येणार आहेत? मित्रांनो, आपण मागे अन्नपूर्णा पाहिली तर ही महत्त्वाची दुसरी योजना आहे, ठीक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ठीक आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात येणार आहे, ठीक आहे. 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे पात्र महिलांना, ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यावर प्रश्न हमखास विचारला जाईल. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये बघा मध्य प्रदेशच्या योजनेच्या धर्तीवर आधारित आहे, ठीक आहे. लाडली बहना अशी योजना आहे मध्य प्रदेशमध्ये, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिन्याला देण्यात येणार आहेत पात्र अर्जदारास, ठीक आहे. तर मित्रांनो, या जो काही वयोगट आहे महिलांचा तो वयोगट देखील विचारला जाऊ शकतो. तर कमेंट करून सांगायचं आहे कोणत्या वयोगटातील महिलांना 1500 रुपये देण्यात येणार आहेत, ठीक आहे. तसेच त्याच्या अटी देखील वाचून ठेवा. अटींवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, ओके. पुढील प्रश्न आहे बघा, होपेक्स 2024 हा कोणत्या 2 देशांच्या वायुसेनांमधील युद्ध सराव आहे? होपेक्स 2024 हा बघा भारत व इजिप्त या 2 देशांच्या वायुसेनांमधील युद्ध सराव आहे, ठीक आहे. भारत व इजिप्त हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पेन पिंटर पुरस्कार 2024 कोणास प्राप्त झाला? पेन पिंटर हा जो पुरस्कार आहे तो अरुंधती रॉय यांना प्राप्त झालेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. पेन पिंटर 2024 अरुंधती रॉय, ओके. त्यानंतर प्रश्न आहे, दरडोई उत्पन्नाबाबतीत देशातील पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर याचं उत्तर आहे तेलंगणा, ठीक आहे. तेलंगणा राज्याचा पहिला क्रमांक लागतो दरडोई उत्पन्नाबाबतीमध्ये, ठीक आहे. तर मित्रांनो, आता या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की किती प्रश्न तुम्हाला समजलेले आहेत. रिव्हिजन पाहताना उत्तरं कमेंट करत चला किंवा मनामध्ये गेस करा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमले, ठीक आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी मांडला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अजित पवार. पुढील प्रश्न आहे, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राज्यपाल. पुढील प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निर्मला सीतारमण. पुढील प्रश्न आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कप विजेता भारत संघाला जाहीर झालेल्या बक्षिसांबद्दल चुकीचा पर्याय कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केंद्र सरकार 80 करोड. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024 मध्ये वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीसाठी किती रुपये निधीची घोषणा करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 20,000. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुजाता सौनिक. पुढील प्रश्न आहे, अंतराळ मैत्री ही कोणत्या 2 देशांमधील मोहीम आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत व ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओम बिर्ला. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते बनले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोझिकोड केरळ. त्यानंतरचा प्रश्न आहे, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऋतुराज अवस्थी. पुढील प्रश्न आहे, आजवर महाराष्ट्रातील किती जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 9. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना किती रुपये देण्यात येणार आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1500 रुपये.
पुढील प्रश्न आहे, होपेक्स 2024 हा कोणत्या दोन देशांच्या वायुसेनांमधील युद्ध सराव आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत व इजिप्त. पुढील प्रश्न आहे, पेन पिंटर पुरस्कार 2024 कोणास प्राप्त झाला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरुंधती रॉय. त्यानंतर प्रश्न आहे, दरडोई उत्पन्नाबाबतीत देशातील पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्न आपण महत्त्वाचे या ठिकाणी पाहिलेले आहेत. 16पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून दररोजची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.